श्रीराम। आज आपण एक नवीन उपक्रम हाती घेत आहोत। रामदास स्वामींनी जो दासबोध ग्रंथ हा लिहिलेला आहे, रामदास स्वामींनी सांगितलं आणि त्यांचा जो शिष्य आहे कल्याण स्वामी यांनी तो लिखित केलेला आहे। अशा ग्रंथावर आपण साधारण 2 श्लोक असं आपण वाचन आणि त्याच्यावर विवेचन असं करण्याचा एक संकल्प केलेला आहे। आज श्रावण सुरुवात होत आहे। 21/7/2020 श्रावणाचा पहिला दिवस। माझी कुलस्वामिनी चंडिका माता परमपूज्य टेंबे स्वामी यांचा आशीर्वादाने आज हा उपक्रम हाती घ्यावा असं मला वाटलं। ही गुरूंचीच प्रेरणा असावी कदाचित। जर याच्यामध्ये काही त्रुटी वाटल्या, काही कमी वाटलं तर निश्चितच मला कळवा। आपण त्याच्यात बदल करण्याचा निश्चितच प्रयत्न करू आणि चांगल्यात चांगलं काय सांगता येईल हा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करू। आज पहिलाच दिवस आहे, तर आपण फक्त रामदास स्वामींचा जन्म कुठे झाला, किती साली झाला ह्याविषयी आपण थोडक्यात बोलू आणि उद्यापासून आपण 2-2 श्लोकावर श्लोक वाचन आणि त्याच्यावर विवेचन असं आपण ठेवू। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतर्यस्य तं वन्दे रघुनंदनम्। रामदास स्वामींनी हा ग्रंथ लिखाण केला। रामदास स्वामींचा जन्म मराठवाड्यातील जामगाव ह्या गावी झालेला आहे। 1608 असा तो काळ होता। चैत्र शुद्ध नवमी ह्या दिवशी त्यांचा जन्म झाला। माध्यान्ह काळ होता। त्यांचं जन्म नाव नारायण असं होतं। त्यांचे ज्येष्ठ बंधू गंगाधर पंत, त्यांचे वडिलांचं नाव सूर्यकांतजी आणि आईचं नाव होतं राणूबाई। वयाच्या 8व्या-10व्या वर्षीच त्यांनी आईला सांगितलं की माझी तू चिंता करू नको किंवा मी तुझी चिंता करीत नाही। माझा जन्म झालेला आहे हा विश्वाचे चिंतन करण्यासाठी, विश्वाची चिंता करण्यासाठी माझा जन्म झालेला आहे आणि आपण स्वतः काय करावं, देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तोची वेचावा। भगवंताच्या कार्यासाठी आपला प्राण वेचला आपण पाहिजे। लग्न मंडपातून निघून जाऊन टाकळी या ठिकाणी रामदास स्वामींनी ह्या रामकार्याला सुरुवात केली। नियमित व्यायाम, सूर्यनमस्कार, नियमित आपलं कार्य करणे आणि गायत्री मंत्राचे पुरस्चरण त्यांनी त्या ठिकाणी केलं। 24 लक्ष गायत्री मंत्राचा जप केला। 24 लक्ष म्हणजे एक पुरस्चरण। कोणत्याही मंत्रामध्ये जेवढे अक्षर असतील तेवढ्या लक्ष जप करणे म्हणजे त्याला एक पुरस्चरण असं म्हणतात। असा गायत्री मंत्राचा जप त्यांनी केला। तरुण पिढीला मी सांगू इच्छितो की
बऱ्याच वेळेला असा प्रसंग येतो की तरुण पिढी म्हणते आपण कुठं वयस्कर झालो, आतापासूनच कुठे देवाचं नाव घ्यायचं. पण तरुणपणामध्ये जे कार्य केले जाते, जी ताकद तुमच्याकडे असते, ती ताकद वयोवृद्ध झाल्याने तेवढी राहत नाही. आपण तरुणपणामध्ये तरुण असताना तोंडामध्ये दात असताना जे आपण राम 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 असं म्हणू शकतो, ते जर आपण नंतर जर नामस्मरण करायचं म्हटलं तर काय होतंय, लांब लांब, कारण दात पडून गेलेले असतात सगळे. मग राम म्हणतो ठीक आहे बाबा, लांब तर लांब. असे अनुभव आपल्याला जीवनात येतात. म्हणून काही जे कमवायचं असेल ते तरुणपणामध्ये कमवायचे. आमचे गुरु सांगायचे, विशी विद्या तिशी धनम, म्हणजे 20 वर्षापर्यंत तुम्ही विद्या कमवा आणि 30 वर्षापर्यंत धन कमवा. म्हणजे 30 वर्षापर्यंत तुम्ही निश्चितच स्थायिक झाले पाहिजे, असे आमचे गुरु आम्हाला नेहमी सांगायचे. असो, स्वयंशिस्त पाळून त्यांनी त्या ठिकाणी रामनामाचं कार्य त्या ठिकाणी चालू केलं. त्यांच्या मंदिरामध्ये नुसतंच शिक्षण असं नव्हतं, धर्मकार्य असायचं आणि प्रत्येकाला व्यायाम करायचे ते निश्चितच सांगायचे. कारण शरीर जर सदृढ असलं तर सगळ्याच गोष्टी चांगल्या होत्या. त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि परमपूज्य रामदास स्वामी ह्या दोघांनी मिळून, म्हणजे क्षत्रिय तेज आणि ब्राह्मण तेज ह्या दोघांची सांगड घालून आपल्या हिंदू धर्मासाठी खूप मोठं कार्य त्या ठिकाणी त्यांनी केलं. परमपूज्य संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांनी भागवत धर्माचा प्रचार सगळीकडे केला. त्या धर्माचं म्हणजे मंदिर तुम्ही म्हणताय, आणि त्या मंदिरावर कळस जो झाला तो तुकाराम महाराजांनी ठेवला. तुका झालासे कळस, ध्वज होईल रामदास. संत ज्ञानेश्वरांनी धर्माची धुरा स्वीकारली, तुकाराम महाराजांनी त्याच्यात भर टाकली आणि रामदास स्वामींनी त्याच्यावर ध्वज म्हणजे त्याच्यावर ते कार्य पुढे त्यांनी त्या ठिकाणी घेऊन गेले. दासबोध असं नाव का, तर रामदास स्वामी हे रामाचे दास आणि दासाने जो बोध केला म्हणून हा दासबोध असं ह्या ग्रंथाचं नाव पडलं. आज आपण इथपर्यंतच विवेचन ऐकू. जसं जसं जमल तसं 2-2 श्लोकाचं विवेचन मी आपणासाठी करत जाईल. काही त्रुटी असली तर पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही सांगा, आपण त्याच्यात निश्चित बदल करण्याचा प्रयत्न करू. श्रीराम.